जय गणेश. मी डॉक्टर धुंडीराज पाठक, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे इथे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, लोलकविद्या अशा शास्त्रांमध्ये कार्यरत आहे. खरं तर माझा मूळचा अभ्यास ज्योतिषशास्त्राचा. माझे पिताश्री परमश्रद्धेय स्वानंदवासी शंकरराव पाठक यांच्याकडून मी वयाच्या 16व्या-17व्या वर्षापासून ज्योतिष शिकायला लागलेलो. जवळपास 36-37 वर्ष झाली त्याला. वास्तुशास्त्रामध्ये त्या मानानं थोडं कमी, म्हणजे 25-26 वर्षांचा अनुभव आहे. पुस्तकं लिहिली आहेत, अध्यापन करतो आहे आणि सल्लाकार्यही चालू आहे. तुम्ही म्हणाल की मग ज्योतिषातून वास्तूमध्ये कसे आलात? खरं सांगतो, ज्योतिष शिकायला किमान 5 वर्ष लागतात. त्याच्यामध्ये नियम इतके आहेत की कोणत्याही नवख्याला निर्णयाप्रत येणं अवघड असतं. त्या मानानं वास्तुशास्त्रामध्ये नियम कमी आहेत, नेमके आहेत आणि त्यांचा अनुभवसुद्धा फार थोड्या काळात घेता येतो. आणि हो, आजकाल तुम्ही पैशाचं विचाराल तर वास्तूमध्ये जेवढा पैसा मिळतो मानाने आणि सन्मानाने, तेवढा ज्योतिषात नक्की नाही मिळत. म्हणून मी वास्तुशास्त्रात आलो. माझे वास्तुशास्त्राचे वर्ग हे असतात. या वर्गांमध्ये एक वेगळी गोष्ट आहे जी मी तुम्हाला आता सांगू इच्छितो. आज तुम्ही बाजारात बघा, कोणतीही 4 पुस्तकं आणा आणि ती वाचायला घ्या. एखाद्या पुस्तकात असलेलं विधान वाचलं, बरोबर दुसऱ्या पुस्तकात त्याच्या अगदी उलट, म्हणजे विरोधी विधान असतं. सर्वसामान्यांना प्रश्न पडतो की अरे, याच्यातलं खरं कोणाचं मानायचं? हा प्रश्न मला कधी पडलाच नाही. कारण वास्तुशास्त्रातले आमचे गुरु श्रद्धेय श्री यन मग्गीरवार यांनी मला वास्तुशास्त्र शिकवण्यासाठी सुरुवातच केली मुळी ती या मूळ प्रमाण ग्रंथांवरून. अग्निपुराण, मत्स्यपुराण, मयमत, मानसार, अपराजित पृच्छा, समरांगण सूत्रधार, मनुष्यालय चंद्रिका अशी कितीतरी भलीमोठी यादी मी तुम्हाला सांगू शकेन. या ग्रंथांमध्ये हा अंतर्विरोध नाही. आजकाल जे बाजारात आपण अनेक गैरसमज हे बघतो या वास्तुशास्त्रातले, तसे गैरसमज या मूळ ग्रंथातून नाही सांगतायत, ते नाहीत. म्हणून माझ्या वर्गाचा हा नियमच आहे की माझ्या वर्गाला यायचं असेल तर आजकालच्या 150 वर्षातलं वास्तुशास्त्राचं निघालेलं कोणतंही पुस्तक बघायचंच नाही, कारण त्यामध्ये विरोधाभास आहे. मग मी काय करतो तर मी या सगळ्या जुन्या ग्रंथांवरून जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावरूनच मी शिकवतो. आता मी पोस्टल क्लासबद्दल सांगतो. या जुन्या ग्रंथातल्या काढलेल्या काही नोट्स मी तुम्हाला आधी पाठवत असतो. तुम्हाला बाजारातलं एकही पुस्तक घ्यायचं नाही, त्यामुळे माझ्या नोट्सवरच तुम्हाला अवलंबून राहावं लागणार. त्या नोट्सचा तुम्ही रितसर अभ्यास करायचा असतो आणि त्यानंतर सुमारे 4 ते 5 महिन्यानंतर एक 4 दिवसांची कार्यशाळा पुण्यामध्ये होत असते. ही कार्यशाळा 3 दिवस इंडोर असते आणि 1 दिवस एखाद्या साईटवर आपण व्हिजिटला जात असतो. इथे काय होत असतं तर पहा, तुमच्या मनात प्रश्न असेल की अरे, 1,500-2,000 हजार वर्षापूर्वीचे ग्रंथ आज आम्ही विज्ञान युगात वावरतो आहोत, तर यांचा काय उपयोग? हो, त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे. आजकालच्या बांधकामाच्या काढलेल्या जवळपास 1400 ते 1500 स्लाईड्स आहेत माझ्याकडे. या 3 दिवसात आम्ही काय करतो, तुम्ही आधी घरी हा 20 ते 25% थिअरी पाठ केलेला असतो. मग त्यातला आलेला एखादा श्लोक, त्याचा अर्थ आणि आजच्या सुद्धा काळात बांधकामांना ते कसे लागू पडतात याच्यासाठीचे ह्या 1400 स्लाईड्स लक्षात ठेवा. आजकालच्या बांधकामाच्या आहेत त्या. हो, मग काय इथे असतं, समजा तुम्हाला किचन शिकायचं आहे तर किचनच्या जवळ 101 स्लाईड्स, नुसत्या बेडरूमच्या 101 स्लाईड्स. भारतीय वास्तुशास्त्रात दरवाजा ही संकल्पना खरीच काय आहे? खरं सांगतो, माझ्या या 200 स्लाईड्स बघितल्याशिवाय तुम्हाला पूर्ण कल्पना येणार नाही. अशा पद्धतीनं याच्यातले खूप सखोल असे टॉपिक सखोलपणे शिकवले जातात. यामध्ये आणखीन एक छोटीशी गंमत आहे. आपण वास्तुशास्त्र शिकणार आहोत, त्याच्यात जगण्याचं शास्त्र आहे, आपल्या नेहमी लागणारं हे शास्त्र आहे. मग आपल्या जगण्यासाठी मूळ ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना काही फक्त वास्तुशास्त्रात नाही आहेत, त्या संकल्पना वेदांमध्ये आहेत, त्या संकल्पना उपनिषदामध्ये आहेत, त्या संकल्पना पुराणांमध्ये आहेत, त्या संकल्पना आपल्या अनेक धार्मिक ग्रंथात आहेत. त्यामुळे त्याआधी पक्क्या माहिती पाहिजेत. तर त्या कल्पना मी तुम्हाला इथे खूप डिटेल असं समजावून सांगत असतो आणि मग त्याच्यात आपलं वास्तुशास्त्र किती काम करतं, कसं काम करतं हे त्याच्या मर्यादांसह मी शिकवत असतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, अहो हे सगळं झालं वास्तुशास्त्र, पण उपायांचं काय? हो, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो,
माझ्या वर्गामध्ये मूळ ग्रंथातल्या जेवढे उपाय शिकायला मिळतील तेवढे तुम्हाला कुठेही शिकायला मिळणार नाहीत. शेकडो विनातोडफोड उपाय आपल्याला या वर्गात शिकायला मिळतील, अगदी 0 रुपयापासून ते जवळजवळ लाखो रुपयापर्यंतच्या. ह्या 3 दिवसामध्ये आपण जे इनडोअर शिकतो ते हे, आणि एक दिवस आपण साईट व्हिजिटसाठी बाहेर जातो की जिथे प्रत्यक्ष ग्राउंडवर आपल्याला हे शिकायचं असतं. आता याच्यातली आणखीन एक छोटीशी गंमत की माझ्या वर्गामध्ये मी कोणताही टाईमपास होऊ देत नाही. म्हणजे चहाचा ब्रेक जर 15 मिनटं सांगितला तर तो फक्त 15च मिनटं असतो. जेवणाचा ब्रेक 35 मिनटं सांगितला तर 36व्या मिनटाला माझं शिकवणं सुरू झालेलं असतं. त्यामुळं कुठलाही टाईमपास नसतो. अन्यत्र चालतं तसं टी ब्रेक, गप्पा ब्रेक, स्मोकिंग ब्रेक, लंच ब्रेक, आणखीन काय काय असली गोष्ट माझ्याकडे नसते. या 4 दिवसात तुम्हाला दुसरं काहीही करता येत नाही, हे लक्षात ठेवा. कारण ध्येय फक्त शिकणं, वास्तुशास्त्र आणि आपल्या सगळ्या संकल्पना. त्यामुळे माझ्या वर्गामध्ये दुकानदारीसुद्धा नसते. म्हणजे काय, तर मी कुठले प्रॉडक्ट डेव्हलप केलेले नाहीत, ते विकत बसणं म्हणजेच वास्तुशास्त्र असं काही ठिकाणी चालतं. म्हणजे तिथं काय असतं माहिती आहे का, त्यांनी तयार केलेल्या प्रॉडक्ट विकायला शिकवणं म्हणजेच वास्तुवर्ग असतो. तिथे तुम्ही विक्रेते बनत असता, वास्तुतज्ञ नाही. कारण त्यांचं शिकवणं हे प्रॉडक्ट बेस असतं. माझ्याकडचं शिकवणं हे नॉलेज बेस आहे. त्यामुळं तुम्हाला इथे मुळातलं सखोल आणि पूर्णपणे ज्ञान नक्की मिळू शकतं. आता किती घ्यायचं ते तुम्ही ठरवा. बरं, एवढ्याने संपतंय का, असंही नाही. मी तुम्हाला आणखीन एक पुढची गोष्ट सांगतो. समजा तुम्ही मी मागितलेली सगळी फी दिली, कोर्स पूर्ण केला. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही फी परत मिळू शकते. त्याला फक्त एकच पर्याय, म्हणजे तुम्हाला जर हा कोर्स आवडला नाही, जर काही तुमचं असमाधान असेल तर ते तुम्ही मला सांगायचं असतं. तोंडी, कुठलीही लेखीची सुद्धा गरज नसते. तेवढं जरी तुम्ही बोललात तर तुमचा घेतलेला प्रत्येक रुपया सन्मानानं परत देण्याची माझी खात्री असते, हे माझं वचन असतं. मग आता काळजी कशाला करताय? बिंदास या, शिका आणि अनुभवा काय नेमकं शास्त्र आहे. तुमच्या कुटुंबाचाही उद्धार होईल, तुम्हाला याच्यातल्या संकल्पना कळतील, आणि हो, एक उत्पन्नाचा मोठा सोर्स हाती घेऊन आपण बाजारामध्ये सन्मानाने वागू शकाल. आज वास्तुशास्त्राला जेवढं मार्केट आहे तेवढं या शास्त्रांपैकी अन्नशास्त्राला फारच कमी आहे. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नही मिळेल नक्की. वास्तुशास्त्राच्या वर्गानंतरही माझं तुम्हाला खूप सपोर्ट असतो, हेही तितकंच खरं. किंबहुना आजकाल मी वर्गाच्या काही वास्तू माझ्या विद्यार्थ्यांनाही देत असतो. कदाचित मीच एकटा असा शिक्षक असेल. असो, तर विचार करत बसू नका. वास्तुशास्त्र शिकायला या. याला शिक्षणाची अट किमान 12वी एवढंच आहे. त्यापासून तुम्हाला नक्की कळेल. किंबहुना आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनियर्स, ज्योतिषी, गृहिणी असे सगळेजण हे शास्त्र शिकायला येऊ शकतात. अवश्य या, शिका आणि अनुभव घ्या. धन्यवाद.